करतो आणि आपल्या आया बहिणीला शिव्या देतो, त्यांना वाईट बोलतो, कशी देवीला प्रसन्न होणार आहे? मग मी सांगेन तुम्हाला, तुम्हाला स्त्री रूपी देवी कळाली नाही तर मूर्ती रूपी देवी काय कळणार आहे? ही देवी आपल्या घरातच आहे महाराज, आदी माया आदी शक्ती, प्रत्येक स्त्री ही देवीच आहे. म्हणून मी सांगेन, आज दुर्गा मातेच्या समोर आपल्या एवढ्या दुर्गा बसलेल्या आहेत. आपण सामान्य जिथं आपल्या लेकरांना संस्कार लावायचे तिथं हातामध्ये पुस्तक घ्यायचं, शास्त्र घ्यायचं, पण जिथं आपल्या पोरीवर वाईट वेळ येते, आपल्यावर वाईट वेळ येते ना, तिथं शस्त्र उचलायला माग फिरायचं. जरा मोठ्याने म्हणा ना. आता काय खरं, पोरी कशात माग आहे? तो आताच्या पोरी तर पैलवान सुद्धा आहेत, पाहिले असते का नाही? मला पण वाटत होतं तिकडच जावं, नाही महाराज, नाही. कधी कधी वाटतं, आता मग अशी सांगितलं ना, माझा मामा पण काही कमी आहे का? सांगायचं म्हणजे मी पैलवानाची भाची आहे, पैलवानाची लेक आहे, पैलवानाची बहीण आहे, पैलवानाची नात आहे. आमचं घरानंच पैलवानकीत आहे. तुम्ही म्हणताल महाराज तुमचं घरानं पैलवानकीत, तुम्ही इकडं आलं कसं? आता ते असतं होतं, आता तेवढं होतं महाराज. आम्ही इकडं आलो, पण मला काय मी दिसायलाच अशी तेवढी दिसती बरं का. आमचे पकवाजे पाहिले असतील तुम्ही, बाकीचे लोक. मला सांगायचं एक, पोरीनं आपण कशात कमी? आपण राहायचं सुद्धा तसंच. हो, कोणी आपलं आडवं गेलंच नाही पाहिजे, म्हणजे आपल्याच घरच्यांना मारायचं असं नका करू. आणि पोरीनं खरं सांगेन मी, आताच्या या सध्याच्या युगामध्ये पोरीनं एवढं डिमांड आहे, एवढं डिमांड आहे का महाराज? आजकाल पोरी मिळतात का तुमच्या इकडं? मिळतात का? नाही नाही ना मिळत. नाही मिळत असले सांगा, आमच्याकडची 2-4 तुमच्याकडे लावून देतो. आमच्याकडची बिना लग्नाची राहिली हो. पण आज पोरांची लग्न नाहीत महाराज, पोरं बिना लग्नाची मरायला लागलेत. जखमी नमक चोळलं काय हो? आता महाराज इथं मिळना त्या. आणि मी सांगेन तुम्हाला, एखादा आपल्याला देत असेल तर गपचूप करून घ्या, कसली बघू नका. मिळना त्या लोकांना, आपलं चांगलंही म्हणायचं, काय सांगायचं. पोरी मिळना त्या. पोरींची संख्या कमी झाली, एक जबाबदार पोराचे आई बापच आहे. का माहितीये का? तुम्हाला पाहिजे होता वंशाचा दिवा, वंशाचा दिवा, वंशाचा दिवा. आता एवढं दिवस झालं की दिव्याला पंत्या कुठं आणता? पंत्या आता 80% झाली महाराज, बाकीच्या 20% काय करायचं? काय करायचं महाराज? वाढवा दाड्या मिशन, हर हर महादेव, त्याच्याशिवाय पर्याय. पण आता सुधरा बर का, पुढल्या वर्षीपर्यंत आता सुधरून घ्या महाराज. देत असेल एखादा गरीब, हो करून घेत असेल ना महाराज, लगेच आपलं करून घ्या. कारण भविष्यात काही सांगता येत नाही, आणि कधी कुणाची लॉटरी लागली सांगता येत नाही महाराज. हो, कुणाची वाट बघू नका. काय सांगायचं, आमच्या पकवाजाने परवा दिवशीच हो, सकाळ 9ला कुणाचं लग्न असतं काय, 12:30ला मुहूर्त ठरतो महाराज. ह्या नाही ह्याच्याकडे बघ नका, ती दुसऱ्या पकवाजा होता. सकाळ लग्न केलं महाराज. आदल्या दिवशी रात्रीच्याला माझ्या वडिलांचं त्यांचं रात्रभर बोलणं झालं. 3:30ला त्यांनी फोन ठेवला, पण अजिबात म्हणला नाही माझं उद्या लग्न आहे यान कळ्या हाय त्यान, अजिबात नाही. अरा त्याला माहित होतं एक तर मिळना त्या, आणि जमलं हे कळल्यानंतर मोडायला बसलेलीच आहे ती. म्हणजे आम्ही नाही दुसऱ्याच, नाहीतर आमच्या बघचाल महाराज. त्यांनी कुणाला सुद्धा सांगितलं नाही, मामाला शेजारी सुद्धा कुणाला सांगितलं नाही. आई बापाला म्हटला नाही चला पाहुण्याच्या तिकडं जायचंय, घेऊन गेला. जेव्हा मनपात उभा राहिला तेव्हा सगळ्याला कळलं ह्याचं लग्न आहे. तसं का असं ना, पण लग्न खरं बाबा, खरं परत काही खरं नाही. सांगेन मी तुम्हाला, पोरांच्या अपेक्षा वाढल्यात, सॉरी पोरींच्या अपेक्षा वाढलेल्या. पोरांचं नाही हो, पोरं काही नाही. आता पोरं म्हणतात कसली का असं ना, नारळ पण नको त्या, पण तुमची पोरगी वा, याला सुद्धा स्वर लावता हो. द्या दिली महाराज, द्या म्हणतात, नारळ सुद्धा नको. पण काय अवघड झालं, एवढा डिमांड वाढल्यात का? माझी पोरगी बंगलावाल्या दी ग बया दे, बंगलावाल्याला देईल, त्याला 4 चाकी गाडी असली तरच देईल, एवढंच काय. आणि महत्वाची गोष्ट, त्याला आई बाप नसले तर लईच भारी. मग काय भिताडाला बोलायची पोरगी असले तर पाहिजेत ना महाराज. हे खूप अपेक्षा वाढल्या. आणि बरेच
पोरीच्या आई बाप, आता दुर्दैवी अवस्था म्हणून मला बोलायचं महाराज की बऱ्याच आई बापाची इच्छा काय असते, आपली पोरगी बंगल्यात राहिली पाहिजे, राणीसारखा राज्य केलं पाहिजे. हो, पण पोरगा आहे महाराज, ते कमवून कमवून किती कमवणार आहे, मग त्याच्या ह्याच्यानुसार ते कमवतंय. पण अजून आपण पत्र्यातनं बाहेर निघलो नाही ना, आपली इच्छा पोरगा बंगलावाला असावा. कसं होणार? तुम्ही बंगलावाला बघताय, तुमच्या पोराला कोण देणार आहे मग? लय अवघड आहे महाराज. याच्यावरच काल विषय झाला महाराज. माझे 4 भाऊ एकत्र बसले होते, चुलत भाऊ, मावस भाऊ, माझा सक्का भाऊ, सगळे एकत्र बसले. त्यांच्या बैठकीत चाललं होतं, कुठली इकडची पोरगी करायची, तिकड लय लहान आहे तेवढे, लय मोठं पण नाही, मिशी सुद्धा फुटली नाही त्यांना. चला हा, पण का म्हणे हे लग्न पोरगी बघायचं ना, असं बघायचं. त्यात माझा भाऊ काय म्हणे माहिती का, आपल्याला कशाची काळजी करायची गरज, आपलं महाराज आहे, महाराजासोबत जायचं बिदरला जायचं, कर्नाटकला जायचं, बघायची तिकडची आणायची. म्हणलं वार पट्ट्या. तिथे एक मोठा भाऊ बसला होता, ती म्हणला माझं इथं लग्न होय ना, माझं 35 वय झालंय आणि हे आतापासूनच बरं लग्नाचं हे करते, तेही करू नका. माझा भाव काय म्हणलं माहितीये का, मला घाबरायची गरज नाही म्हणे. का 2 बहिणी आहेत आपल्याकडं, समोरच्या पार्टीला सांगायचं पोरी तुम्हाला देतो, पहिल्यांदा माझं लग्न लावा मग घ्या पोरी. बघा कसले विचार करायला लागली पोरं, लय अवघड आहे. म्हणून पोरींना सांगेन, आपण सामान्य, आपल्याला लई डिमांड आहे, पोरींपेक्षा पोरींच्या आयांना जास्त डिमांड आलं. म्हणून त्या सध्या जमिनीवर हवेतच. चांगलं माहिती आहे महाराज, सांगेन मी पोरींना, सामान्य नाही मग सामान्य राहायचंही नाही. हो, वेळ प्रसंगी आपल्याला तसं राहावं लागेल. म्हणून नारी की निंदा मत करो यारो, नारी है रतन खान, जिस नारी से पैदा हुए द्रोण भीष्म हनुमान. म्हणून मुलगी सामान्य नाही, मुलीचा सन्मान ठेवा. शेवट जाता जाता सांगेन, कोणतंही व्यसन करू नका, दारू पिऊ, तंबाखू खाऊ, मिसरी घासू म्हणा नका. घासता का तुमच्या इकडं? महाराज खूप अवघड आहे, व्यसन करू नका गड्या, खूप व्यसन. ही व्यसन आजकालची फॅशन झाली. या व्यसनाने पडलं या देशाला कोडं, बापाच्या खांद्यावर पोराचं मड. हे कशामुळं? फक्त व्यसनामुळे. व्यसन करू नका. तरुण पोरांना सांगेन की राहिलं तर चांगलं राहा. ओ असं राहा की आपल्या गावाला, आपल्या घराला, आपल्या आईबापाला आपल्यावर स्वाभिमान असला पाहिजे, अभिमान असला पाहिजे, असं आपलं जगणं असावं. आपण या शूरवीराच्या मातीतली माणसं आहोत, चांगलं राहावं महाराज. नाही, आपल्या भूमीला काही सांगायची गरज नाही. कारण मी पाहिलंय सातारा जिल्हा म्हणजे असं आहे महाराज, जास्त पोलीस PSI कुठल्या भागाचे? सातारा भागाचे. कलेक्टर कुठल्या भागाचे? तुमच्या भागाचे. पोलीस तुमच्या, डॉक्टर्स सगळे म्हणजे तुमच्याकडे हुशारच आहेत. कमी काही तुमच्या भागात नाहीच महाराज, सगळे अगदी चांगलेच आहेत. आणि मला आनंद वाटतो अशा भागामध्ये, आपल्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या नगरीमध्ये आम्हाला कीर्तन करायचे भाग्य लाभलं.